यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजीवाल्याला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावण्यात आलेली आहे। ही धक्कादायक घटना मुंब्रा भागामध्ये घडली आहे। भाजीवाल्याला मराठी का येत नाही असं विचारलं, त्यावरती मराठी येत नाही, हिंदीत बोलणार असं भाजीवाल्याने उत्तर दिलं। महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे, मी मुंब्रा बंद करून टाकेन असं मराठी तरुण बोललेला आहे। त्यानंतर भाजी विक्रेते आणि स्थानिक रहिवासी यांनी मराठी तरुणाला घेरलंय आणि त्याला मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी माणसाला दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मला येतो हिंदी। तू समझ गया ना हिंदी में उसने क्या बोला? मी मराठीमध्ये बोलतो तर मग तो पण मराठी बोलायला पाहिजे ना। मराठी आती तो भगा रहा है। पगार आहे कोण? कहाँ पे रहता? मी टायगरला राहतो। अक्का तुला डिटेल सांगतो दादा तुम्हाला। कहाँ पे रहता बोला? टायगर हिंदी में बात करनी है। टायगर टायगर टाइगर में रहता है। टाइगर। तो यहाँ पे आके तू यहाँ पे मतलब लोगों को बोला मराठी नहीं आती तो मराठी येते म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहतो ना तो 10 वर्ष झाला। महाराष्ट्र में रहे या कहीं भी रहे नहीं आती मराठी। नहीं सीखने का भी मराठी सीखने का भी क्या करेगा? हाँ अच्छे से याला पण मराठीमध्ये नहीं आती है मेरे को मराठी। नाही बोलतो मराठी येत नाही मला। आणि आपण ठीक है धंदावाला आहे। यो पण मैं क्या बोल रहा हूँ, तू यहाँ पे सब बातें करके क्या क्या करना चाह रहा है? हाँ ये इसको पकड़ के रख, 100 नंबर पे फोन लगा जरा। मराठी जमा करा देते भाई। लगा फोन 100 नंबर पे। नहीं ध्यान दो भाई, और सुनो भाई, रुको। इसको जाने नहीं क्या बोला मालूम क्या अभी? ने क्या बोला मालूम क्या? तू आता हिंदी? मला येतो हिंदी। तू समझ गया ना हिंदी में उसने क्या बोला? मी मराठीमध्ये बोलतो तर मग तो पण मराठी बोलायला पाहिजे ना। मराठी नहीं आती तो भगा रहा है। पगार आहे कोण? कहाँ पे रहता? मी टायगरला राहतो। अक्का तुला डिटेल सांगतो दादा तुम्हाला। कहाँ पे रहता बोला? टायगर हिंदी में बात करनी है। टायगर टायगर टाइगर में रहता है। टायगर। तो यहाँ पे आके तू यहाँ पे मतलब लोगों को बोला मराठी नहीं आती तो मराठी येते म्हणजे महाराष्ट्र तर अधिक माहिती देत आहेत अजित मांढरे। अजित, भाजीवाल्याला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावलेली आहे। पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी हे आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ आपण नीट पाहिला असेल, नीट ऐकला असेल तर त्यामध्ये स्पष्टपणे तो तरुण जो आहे तो त्या घोळक्याला सांगतोय की तुम्हाला महाराष्ट्रात राहायचंय, 10 वर्ष राहताय तुम्हाला मराठी का येत नाही। यावरून हा वाद निर्माण झाला आणि शेवटी त्या मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली आणि ती हिंदीमध्ये माफी मागायला लावली। एवढंच काय तर त्या जमावाने त्या तरुणाला पोलीस स्टेशन नेलं आणि त्याच्यावरतीच गुन्हा दाखल केलेला आहे। ही घटना अशी आहे की साधारणपणे 4 ते 5च्या दरम्यान हा विशाल गवळी नावाचा तरुण जो आहे टायगर राहणारा तो मुंब्रा येथे एका फळ विक्रेता त्याच्याकडे गेला आणि त्याच्याकडे त्याने फळ मागितले। त्यावेळी त्याने सांगितलं की 60 रुपये डझन ये फल मिलेगा। तो बोलला मला 50 रुपयाचे पाहिजेत, 50 रुपये दे। तर तो बोलला 50 म्हणजे काय मला समजत नाही असं मराठी जो फळ विक्रेता बोलला की 50 क्या होता है मुझे समझ में नहीं आता है। तर त्यावरून तो तरुण त्याला बोलला अरे मराठीमध्ये कशी बोलतोय, तुला मराठी येत नाही का? हे बाजूच्या तिथल्या काही जे भाजीवाले होते, फळ विक्रेते होते त्यांनी ऐकलं, त्याचबरोबर तिथले काही टवाळकी किंवा घोळके होते त्यांनी ऐकलं आणि त्यावरून हा वाद सुरू झाला। तरुणाला आपण पूर्णपणे पाहिल्याच व्हिडिओमध्ये गेलेलं आहे तरुणाला आणि त्याला जबरदस्ती निश्चित अजित, एकीकडे कल्याणची घटना ताजी असतानाच हे परत एकदा असं प्रकरण बघायला मिळत आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। दौऱ्याच्या वेळेला पोलीस दलाकडून देण्यात येणारी महावंदनेची प्रथा माझ्या दौऱ्यामध्ये बंद ठेवण्यात यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत। दौऱ्यात स्वागताला कोणीही पुष्पगुच्छ आणणार नाहीत। मुख्यमंत्र्यांनाच पोलीस वंदना बंद होत असेल तर इतर कोणत्याही मंत्र्यांच्या VVIP थाटाला आपोआपच चाप बसणार आहे। मुख्यमंत्र्यांचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, SP, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवण्यात आलेले आहेत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी SITने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। गेल्या काही तासांपासून या संशयिताची चौकशी सुरू आहे। SITचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून चौकशी केली जाते। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलेलं आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे आरोपी वॉन्टेड आहेत। आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल असं प्रसिद्धीपत्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जारी केलं। भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। दरम्यान बीड प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी धस यांनी केलेली आहे। तसंच SITतील काही अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवला आहे।
धनंजय मुंडे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली आहे। यावेळेला मुंडे आणि बावनकुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। बीड प्रकरणानंतर दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं विविध राज्यासह देशभरात रवाना झालेली आहेत। सुदर्शन घुले देश सोडून गेल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागल्याची सूत्रांनी माहिती दिली। बीड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी 5 पलंग आणण्यात आले होते, मात्र 5 पलंगांपैकी एक पलंग आज गायब झालेला आहे। त्यामुळे एक पलंग नेमका गेला कुठे याची जोरदार चर्चा सुरू आहे। वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात पलंग आणण्यात आल्याने राजकारण चांगलंच तापलेलं आहे। त्यानंतर सदर पलंग गार्डसाठी मागवण्यात आल्याचं स्पष्टीकरण बीडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दिलं। वाल्मिक कराडचे लाड सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे। बीड पोलीस ठाण्यामध्ये आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। बीड हत्या प्रकरणावरती बोलताना वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणतात। वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय। विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, कोणी काय बोलावं याला काही अर्थ नाही असा टोला त्यांनी लगावला। हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मग मी राजीनामा का द्यावा, विनाकारण माझा राजीनामा मागितला जातो अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। बीड हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवला पाहिजे, हा खटला बीडमध्ये चालवू नये अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। तपासाला गती आणि दिशा मिळू द्या, या प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये अशी आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले। खासदार संजय राऊतांनंतर अंबादास दानवेंनी सरपंच हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यात चालवू नका, बीड बाहेर चालवा अशी मागणी केलेली आहे। कराडच्या अटकेनंतर लुटुपुटूची लढाई सुरू झाली अशी टीका सुद्धा दानवेंनी केली। महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्यासारखं आहे। फडणवीसांनी किती जणांना सोडलं, अडकवलं, तपासणीसाठी SIT हवी असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधला आहे। बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट व्हायला हवी अशी मागणी सचिन खरात यांनी केलेली आहे। नार्को टेस्ट नंतर सर्वच गोष्टी समोर येतील असंही ते म्हणाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केलेली आहे। महाराष्ट्रातील असे अनेक हल्ले थांबवावेत, अन्यथा महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू असा इशाराही दिला। लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेरतपासणी होणार आहे। योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारींची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान शासन निर्णयात बदल न करता पडताळणी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। धाराशिवच्या तुळजापूरच्या मेसाई जवळगातील नामदेव निकम या सरपंचावरती गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता, मात्र पोलीस तपासात सरपंचाचा बनाव समोर आलेला आहे। बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःवरच हल्ला केल्याची बाब समोर आली।